पीक विमा खरीप 2024च्या रकमा काही शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी दिसण्याकरिता सुरुवात झालेली होती आणि त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिसत नव्हत्या, तर काही शेतकऱ्यांना दिसत होत्या. त्यांनी त्यांच्या अमाउंट सहित त्या गोष्टी मान्य केलेल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने आता एक नवीन अडचण आलेली आहे. त्या अडचणीमुळे परत वेगवेगळ्या कोणत्याही योजनेचा, कोणत्याही अपडेटचा व्हिडिओ असू देऊ, त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेतकरी बांधव विचारत आहेत, की आम्हाला 2024च्या पीक विम्याच्या अनुदानासंदर्भातल्या ज्या रकमा दिसत होत्या, त्या आज सकाळपासून 0 दिसत आहेत. म्हणजे पूर्ण दिवस झाला सकाळपासूनच त्या कमेंट्स तुम्ही आपल्या मागच्या कोणत्याही व्हिडिओ खाली 2-4 दिवसामधल्या या जे व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओच्या खाली आज सकाळपासून ज्या आहेत, त्या कमेंट पाहावयास मिळत आहेत. तर त्या सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो, की पॅनिक होण्याची काहीच आवश्यकता नाहीये, घाबरण्याची, गोंधळून जाण्याची काहीच आवश्यकता नाहीये. अडचण फक्त यामध्ये एवढीच असणार आहे, की तारीख पे तारीख आणि तारीख कधी ते कळणार नाही, मुहूर्त कधी ते सुद्धा कळणार नाही. हां, एक गोष्ट सांगू इच्छितो, की ह्या ज्या रकमा आहेत, या रकमा तुम्हाला 15 ऑगस्टच्या नंतर परत एक वेळ दिसण्याकरिता सुरुवात होऊन जातील. ही एक दिलासादायक गोष्ट आणि दुसरी गोष्ट ह्या रकमा, हा जो विमा होता, ज्या रकमा दिसत होत्या, त्या रकमा तुम्हाला मिळणार सुद्धा शेतकरी मित्रांनो. ह्या झाल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी. फक्त आणि फक्त आता विषय तोच आहे, की मग कधी? शेतकरी म्हणतात मेल्यावर मिळणार का? किंवा फेक आहे, हे सरकार असं आहे. हां, बाकीच्या गोष्टी तुम्ही बोलू शकता कारण की ती गोष्ट तशी आहे. कारण की 2025चा जो विमा आहे, मागच्या वर्षीचं नुकसान झालेला, तो खऱ्या अर्थाने 2 म्हणजे 2026च्या जानेवारीपासूनच मिळणे आवश्यक होतं. तर आता जवळ-जवळ ऑगस्ट उजाडलेला आहे. काही भागामध्ये इक्का-दुक्का थोड्याफार प्रमाणामध्ये मागील महिन्यात, 1.5-2 महिन्यामध्ये जर तो मिळालेला, तो भाग जर सोडला, तर तिथे सुद्धा संघर्ष करून आंदोलनं, निवेदनं, मोर्चे, बैठका या साऱ्या गोष्टी, स्मरणपत्रे हे ते सर्व काही करून केलं तेव्हा कुठे त्यांना तो मिळालेला आहे. अजून संपूर्ण महाराष्ट्रभर 2025चा पीक विमा मिळणे बाकी आहे आणि त्यावेळेस सुद्धा असंच पोर्टलचं आणि तांत्रिक कारण दाखवण्यात येत होतं. आजही तीच परिस्थिती आहे, की तुमचे जे कॅल्क्युलेशन चेंज झालेले आहे, तुमच्या ज्या रकमा गायब होऊन तिथे फक्त आणि फक्त 0 शून्य दाखवत आहे. तर या ठिकाणी तेच सांगण्यात येत आहे, की बुवा काम चालू आहे. त्या पोर्टलवर काम चालू आहे, कॅल्क्युलेशन चालू आहे, बाकीच्या गोष्टी वगैरे काही अकाउंट फ्रीज, काही त्रुट्या किंवा आणि जे त्यांच्याकडून कारणं सांगण्यात येत आहेत, ती सर्व कारणं. परंतु या सर्व गोष्टीमध्ये तुमच्याकरिता जो महत्त्वाचा विषय आहे, जे तुम्ही स्वतः सांगता शेतकरी मित्र, की सरकार असं आहे, सरकार तसं आहे. त्यानुसारच या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तेच आहे, कधी मिळणार? जेव्हा राज्य सरकारच्या वतीने, राज्य शासनाच्या वतीने कंपनीला पूरक अनुदान परत एक वेळ दिल्या जाईल, ते देण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या हक्काचा हा जो पीक विमा आहे, ज्या रकमा दाखवत आहे 2024चा आपण बोलत आहे तो तुम्हाला हमखास नक्की मिळणार. त्यामध्ये कुठलंही दुमत नाहीये. परंतु काही ठिकाणी जसजसा वेळ जातो तसतसे वेगवेगळे मार्ग, पर्याय सापडत असतात कंपनीला सुद्धा यामधून वाचण्याकरिता. काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात, घडामोडी समोर येतात किंवा शेतकरी बांधवांनी किंवा अधिकाऱ्यांनी, कृषी विभागाच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांनी पीक विमा पदरामध्ये पाडून देण्याकरिता किंवा घेण्याकरिता काही गोष्टी ज्या नियमामध्ये बसत नाही, त्या केल्याच्या कारणास्तव ती कारणं समोर दाखवल्या जातात. सॅटेलाईटची कारणं समोर दाखवल्या जातात. पर्जन्यमापक यंत्राची कारणे समोर दाखवल्या जातात. तशा परिस्थितीमध्ये काही भागाला फटका बसू शकतो, काही भागाचं नुकसान होऊ शकते. बाकी शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो सकाळपासूनचा प्रश्न पडलेला आहे, संभ्रम पडलेला आहे. आज तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो आणि खूप छोट्याखानी मोजक्याच शब्दामध्ये सांगू इच्छितो, की तुमच्या रकमा परत दिसतील. तुमचं पीक विम्याचं जे अनुदान आहे, ते सुद्धा तुम्हाला मिळेल. परंतु त्याला मिळण्याकरिता वेळ लागेल आणि त्याकरिता राज्य शासनाकडून पूरक अनुदान मिळणे आवश्यक आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी फक्त एवढंच सांगू इच्छितो. यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून काही अडचणी आल्या, काही समजा खोळंबा समोर करण्यात आलं, काही कारणं समोर करण्यात आली आणि त्यामधून जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल किंवा जी काही पीक विमा संदर्भातली लेटेस्ट अपडेट असेल, हालचाली असतील, पीक विम्याचं जे काय स्टेटस असेल, ते मी तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपला पाहण्याचा प्रयत्न असणार आहे, की संभाजीनगर, लातूर, अहिल्यानगर, धाराशिव, परभणीमधला राहिलेला भाग, हिंगोलीचा भाग, बुलढाणा या जिल्ह्यांकरिता. वाशिम खूप प्रतीक्षेमध्ये आहे, पण वाशिममधून कुठलाच प्रतिसाद खऱ्या अर्थाने वाशिमच्या पीक विम्या संदर्भात पाहावयास मिळत नाहीये. वाशिमच्या शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे. तसंच सांगली, सोलापूर त्या व्यतिरिक्त तुमचं बीड जिल्हा सुद्धा आहे, नगर आहे. पुण्यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारपूस करण्यात येत आहे. परंतु अजून कदाचित बराच वेळ आपल्याला पाहावयास मिळेल या पीक विम्याच्या 2025च्या संदर्भात.
परंतु हरकत नसावी तरी सुद्धा आपण सांगत असलो तरी सुद्धा जसं पाण्याचे अंदाज सांगण्यात येतात त्यानुसार 4 दिवसांनी पाणी येईल, 4 दिवस येईल, नाही येईल, अल निनो संकट, कोड्डे सांगितलं की ओलं होते, ओलं सांगितलं की कोड्डे होते. तसं आपण जरी सांगत असलो की खूप वेळ लागेल, पण जर ईश्वर कृपेने तुमच्या पीक विम्याचा सर्व जिल्ह्याचा पीक विम्याचा विषय जर लवकर मार्गी लागला तर त्यानुसार जशी अपडेट मिळेल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र पीक विम्या संदर्भात तुमचे कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही तालुक्यातून काही प्रश्न असतील तर हमखास हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हक्काने नक्की 100% विचारा. माझा प्रयत्न असेल मी सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. अभ्यासपूर्ण प्रश्नांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. वेळ लागला तर खात्री करण्याकरिता वेळ घेईल. नंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल, पण तुमच्या प्रश्नांचे उत्तर मात्र हमखास देईल. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात जी माहिती दिली, आशा करतो माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती सुद्धा तुमच्याकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. हीच माहिती आपल्या महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्यांना पीक विमा दाखवत होता आणि आज झिरो दाखवत आहे, त्या शेतकऱ्यांपर्यंत दिलासादायक बातमी मिळावी, त्यांना धीर मिळावा याकरिता नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा आधार मिळेल. तर बघा मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या अजून एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणतो. त्यानुसार या व्हिडिओमध्ये सुद्धा आणली जशी की बाबा पीक विमा झिरो दाखवत आहे तरी सुद्धा त्यांना पीक विमा मिळणार आहे, घाबरून जायचं काम नाही, त्या रकमा सुद्धा दिसणार आहे. ही जी गोड बातमी आणली याप्रमाणेच भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.